नाही म्हणजे अक्का हे तुमचं बरोबर आहे, पण खायला पाहिजे ना. खाल्ल्याशिवाय ताकद कशी येणार? हा, खायला पाहिजे का नाही काय? तुम्ही म्हणताय म्हणू ना फक्त. आईच्या गावात त्याच्या. एक एक सांगू का अक्का साहेब तुम्हाला, म्हणजे आपला आता सगळा लढा पुरुषांच्या विरोधात आहे का नाही? हा, मग आईच्या गावात कशाला? हा, त्यापेक्षा आपलं मामाच्या गावात. मामाच्या गावात आहे. मामाच्या गावात त्याच्या मामाच्या गावात त्याच्या मामाच्या गावात गायल्यासारखं वाटतंय का? मजा नाहीये काही. नाही? कचपान ढवळ्या नरसाळ्या चेहरा बघ भुसकुट्या. बाचा मुडदा बशिवला तुझ्या मुडद्या. हा, हे बरं आहे. पचकान ढवळ्या भुसनाळ्या. गुड 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 गुड. चलो. हो हो अहो अहो काय करताय अहो? नलू क्या बात आहे. एवढी माझी आठवण आहे. आहे इथेच आहे बरं तुझा. हो कुठे चाल? अहो आतापर्यंत हा बाळ बोबड्या भाषेत गमभन म्हणायचा की नाही? ही आता हे काय बोलतोय तो? कुठून शिकून आला? काय करतात ही आत्ताची पुरं? काय शब्द? काय शब्द तुझं? काय तो गाण्यात नसायचा का? अच्छा दिल. दिल शब्दामध्ये काय वाईट आहे? आपल्या काळात हा शब्द होताच की, ये दिल बेकरार कितना तुम नहीं जानते. हो हो बरोबर आहे, पण दिल हा शब्द घाणेरडा आहे का? त्यापेक्षा घाणेरडा शब्द आहे. मुलींकडे बघून असं नेहमी वापरला जातो, जो खरा वापरता कामा नये. अच्छा कळलं. बेब ते शब्द ते काही वाईट वाटत नाही मला काही फारसं. तो शब्द नाही, खूपच घाणेरडा शब्द आहे हो. म्हणजे पूर्वी त्या शब्दावर बंदी होती, पण आता नाही. आता सर्रास वापरतात आताची मुलं. म्हणजे बघा, एखाद्या सिनेमात नाही का अशा छोटे छोटे कपडे घालून हिरोईन असेल तर तिच्याकडे बघून मुलं असं पटकन पटापट म्हणून टाकतात तो शब्द. हा हा मला जरा आठवावा लागेल तो काय शब्द आहे नेमकं. तू काय म्हणते मला कळत नाहीये शब्द. हो असं काय करताय मॅक्सी या शब्दाचा स वापरला तर कुठला शब्द तयार होईल? सेक्सी सेक्सी पुस्तक आहे यार. अरे मी कितव्यांदा वाचतोय याची गणतीच नाहीये. म्हणजे अरे काय आहे यार, चला इतकं अर्थगर्भित आणि आशय संपन्न पुस्तक आहे, मी वाचतच चाललोय माहितीये. त्याला म्हणाव हा शब्द इथे वापरायचा नाही. या घरात हा शब्द वापरलेला चालणार नाही. काय सारखा सारखा तो शब्द वापरतोय, ते पटापट पटापट ताच म्हणतोय. त्याला सांगा नाही, ते असं काहीतरी ही मुलं बोलतात, ते तो विघ्नेश ऐकतो आणि पटकन शिकतो. नाही नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. आपला विघ्नेश कोणाकडूनही काहीही शिकत नाही. तो इतरांना शिकवत असतो कायम. तुम्ही त्याला थांबवा. त्याला म्हणून चालणार नाही. सांगतो चांगला हडसून खडसून त्याला सांगतोस. तू बस तुझ्या समोर सांगतो. अरे ह्या घरामध्ये सेक्सी शब्द वापरतात. सेक्सी आहे. एक मिनिट काकू, तुम्ही कुठे निघालात का? एक विचारायचं होतं मला तेच. ए नको बाळ नको. तिला आता काहीही विचारू नको. तिला जाऊ दे. का अहो मी तुला जरा फोन करतो काही मिनिटांनी. ते गेले. बसतो. ए बाळ इथे इथे बस 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 बस. नमस्कार काका. नमस्कार. हाय. बस. चुंबक तुला सांगतो, आमच्या वेळेस सुद्धा मिळायची बरं काही अशी पुस्तकं. तू आता फोनवर म्हणालास ना तशी. बीडला वसंत टॉकीजच्या बाहेर ती दुकानं होती. फक्त तिथून मिळायची. पण आम्हाला लपून छपून चोरून जावं लागायचं ती पुस्तकं वाचायला. अरे बाबा. अजूनही मिळतात का रे ती पुस्तकं? हो, म्हणजे न मिळायला काय झालं, मिळतातच.
कारण आता कसं आहे, इंटरनेटचा जमाना आलाय, एवढी प्रगती होती, तरी ही पुस्तकं वाचतात. इंटरनेटला खऱ्या पुस्तकांची सर कुठली आली? खऱ्या पुस्तकाला पानांना स्पर्श असतो, त्याचा फील घेता येतो, खरा वाचताना फील घेता येतो. काय आणि ते पुस्तकांचं वय होतं ना. तू म्हणतोस त्या की खरं आहे बरं का. म्हणजे पण आता कुठे मिळत असतील बरं ही पुस्तकं? कुठे आता कोसलाची नवीन आवृत्ती आलेली आहे, अप्पाबळवंत चौकात गेलात की कुठेही मिळून जाईल तुम्हाला, आणि तशी अफोर्डेबल आहे काही. तू क्वासलाबद्दल बोलत होता होय? मग हे बोलताना मध्येच तू तो शब्द का घातलास रे पुस्तकाबद्दल बोलताना? कोणता? काय आत्ता कळलं मला. तुम्हाला या 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 काकू या 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 या. तुम्हाला माझ्या सेक्सी म्हणण्याबद्दल प्रॉब्लेम होता का? थांबा 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 काकू, थांबा 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 थांबा. हो, हा शब्द काही एवढा प्रॉब्लेमॅटिक नाहीये. इट्स फाईन, ओके. तुम्ही त्या शब्दाचा स्वीकार करा. मी सांगतो, आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर ती किंवा सामान्य गुणवत्तेपेक्षा काहीही जे भारी असतं त्याला सेक्सी असं म्हणतात, आणि इट इज ओके. एवढं तुम्ही असं हादरून जाऊ नका त्याने. काय काकू, म्हणजे आमच्यासाठी काही सेक्सी असू शकतं. आईस्क्रीम सेक्सी आहे, काय बुवा घर सेक्सी आहे, वरण भात सेक्सी आहे, मुलगा सेक्सी आहे, काकूंच्या हातातली ती उशी सेक्सी आहे, एखादी मुलगी सेक्सी आहे, किंवा परवा काकूने भाजी केली होती ती भाजी सेक्सी आहे, त्या भाजी करणाऱ्या काकू सुद्धा सेक्सीच आहे. काय झालं? सॉरी, मला जरा सौमित्रीला भेटायचं होतं. मला त्याला सेक्सी म्हणायचं होतं. ते सॉरी 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 म्हणायचं होतं मला. सॉरी सॉरी म्हणायचं होतं. कुठे भेटेल सौमित्र? मी शोधतो. माझा शोधतो. शोधूनच घेतो त्याला. अरे चुंबक, काय तू कधी आला? अरे, मला वाटलं विघ्नेश आहे. मी अच्छा, नाही ते दिसलं. काय पण असंच आलास? जस्ट कॅज्युअल आलो. ठीक आहे. मी थोडं काम करतोय. तुला काही वाचायचं असेल वाचून घे. सॉरी सौमित्र, सुंदर आहे वातावरण बाहेर. सॉरी. वातावरण सुंदर आहे तर तू सॉरी का म्हणतो? मी कुठे? तू म्हणालास आता काय वेगळे इंटेन्शन्स आहेत का? की मौसम का जादू है मितवा? नाही, हे पहा, मी तुला आता ते म्हणायला आलो. काय? आता सॉरी. तुला त्या दिवशी ते मी फोनवरही बोललो होतो मी तुझ्याशी ते. सॉरी. तर तेव्हा मी जेव्हा ते म्हणालो सॉरी, तेव्हा मला त्याचं कारण तुला सांगता आलं नाही, कारण तू मला कारण विचारलं देखील नाहीस. सॉरी.
नाही मी तुला कारण विचारलं नाही ना, त्यासाठी सॉरी म्हणालो. नाही तर मी आता तुला तेच असं ते म्हणायला आलो होतो. ते मी बोलायला आलो. बोल ना. नाही बोलतो. मला आत्ता यायचं कारण जरा थोडं वेगळंच होतं. म्हणजे वेगळं म्हणजे असं की हो हो सौमित्र, मीच काकूंच्या मनात ते दिल चाहते आणि चिनिकम विषयी भरवलेलं होतं. आणि ते मिसेस लेलेंना तुझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे हे पण मीच सांगितलं नव्हतं. तेच सांगितलं नव्हतं मी त्यांना. सुचवलं गेलेलं असू शकतं एक वेळ माझ्याकडनं. मी ऋतूलाही तेच सांगायचा प्रयत्न करतोय. तसं म्हणून मी आय एम रिअली मी मला माफ कर. नाही पण चांगलंच झालं त्यामुळे. नाही म्हणजे तू केलंस ते चांगलंच केलंस, करेक्ट केलंस. हो नाही काय आपले आई बाबा जे असतात ना फारच भोळे आणि असे साधे सामान्य असतात. तरी त्यांना ओपन व्हायची गरज आहे. जग आज कुठं चाललंय. आता तू हुशार आहेस आणि मी हुशार, तुझ्यामुळे मी हुशार आहे नाही का. आता पण आपले आई बाबा तसे नाही, त्यांना हुशार होण्याची गरज आहे. तर मला काय वाटतं माहिती का, आपण आहे ना त्यांना असं एकत्र बोलू. म्हणजे तुझे आई बाबा, माझे आई बाबा, त्यांना एकत्र बसवू आणि काही सिनेमे दाखवू. जसे की दोस्ताना, ब्रोकबॅक माउंटन, अजून काय कपूर अँड सन्स, असे सिनेमे दाखवू. अरे नको. नाही नको नाही. त्यांनी काय होईल ना, त्यांचे असे टाबू एकदम ब्रेक होतील. म्हणजे कसं ते एकदम असे ओपन माइंडेड वागायला लागतील. म्हणजे जेणेकरून आपण ओपन असू म्हणजे फ्रीली असे वागू त्यांच्यासमोर. तू कशाला मोडायचं. अरे नकोच ना, दाखवायला नको तसं सिनेमा. कसं आहे चुंबक, कोणाला कधी काय वाटेल सांगता येत नाही ना. बरं कशाविषयी काय. शोना ए बाबा, अरे नाही होय. अरे अशक्य आहे थोडं. म्हणजे नाही पूर्णच का. नाही आई रक्त शपथ मी आणि ऋतू कमिटेड होते एकमेकांना. जर इथे मी आत्ता असं आय एम रिअली सॉरी. माझ्याकडनं असं काही होऊ शकत नाही आत्ता. आत्ता आलं तुझ्या तोंडातून सॉरी. होय रे, इतक्या वेळाचं गावचं सगळं बडबडलास, सॉरी नाही म्हणता आलं. आणि ऋतूवर आल्यावर लगेच सॉरी. हा त्याला घाम बुडला झाल्यात. घाबरलो ना मी. काय आवरला. कसं आहे, शिकला आले का. शिकला म्हणजे तू मैत्रीच्या संगतीत राहून शिकला. आणि मग काय तू काय एकटाच स्टेशन घेऊ शकतो काय. नाही विनोद बुद्धी येते तुला हळूहळू. अरे मला आता वाटलं इतके दिवस तुझ्या सोबत असून अपरिचित आहे मी तुझ्याशी, असं तू वागलास. द स्ट्रेंजर. पण कसं आहे ना, खरी ओळख व्हायला जवळ असावं लागतं. जवळ नाही नाही. परंतु काका काकूंची परवानगी घेतल्याशिवाय आपण हे पाऊल नको उचलायला सौमुली. पण हो, आईबाबांची आणि काका काकूंची परवानगी आपण घेऊच. आणि मी सरळ त्यांच्या पाया पडीन आणि म्हणेन, काका काकू मला तुमचा जावई व्हायचा आहे. नाही काय सून होतो तुम्ही. नाही आपण ते मॅनेज करू. तू अर्ध सून हो, मी अर्ध सून हो. हा मी सून. इकडे 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 बस 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 बस. साखर काही पाणी. नाही काही गरज नाही. आई हे बघ इकडे. शांत शांत हो शांत. अगं आई असं काही नाहीये. तुझे पाहिलं ना ते तसं काही नाहीये. आम्ही मजा करत होतो. मजा चाललेली एक. मजा चाललेली फुल. हा हे बघ, तू मुलगा आहेस ना, हा काय प्रश्न आहे आई. मग जावई कसा बनणार तू. नाही काकू होऊ शकतो तो. अशी नाती जगात अस्तित्वात आहेत. ए, बघ ना. अरे
हे हे असलं सगळं श्रीमंतांच्या घरचं चाळे असतात असं वाटलं होतं आपल्या घरी पण. आई कसं आहे, आपल्या घरी पण होऊ शकतं, म्हणजे कोणाच्याही घरी होऊ शकतं. काय म्हणतात, अननॅचरल नाही आहे. ती संपूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे काकू. आता कसं सांगू, प्रत्येकात त्याचा थोडासा अंश असतोच म्हणतात. नाही, आमच्यात नाहीये. नाहीये नाही म्हणजे नसेलच. नाहीये म्हणजे नाहीच आहे बहुधा. नाही ग, काय काळ आलाय, सगळा काळ बदलला बाबा, बदलला काय. हे आई असं काही नाहीये. हे हे आत्ताचं नाहीये, हे फार जुन्या काळातलं आहे. म्हणजे तेव्हापासून आहे चालू. म्हणजे ते असं पुराणात देखील तसंच होतं. आता आपला कसं दिलं उदाहरण, आता 13व्या शतकातला कवी रुमी माहिती, तो देखील तर कित्येक आर्टिस्ट असतात, होते या आधी सुद्धा. आता नावच घ्यायची झाली ना तर अरे देवा, अरे काय ऐकते रे मी ना गो. हे बघ, काही नाही झालं आई. आई हे बघ, हे सगळं साधं साधं सरळ आहे. अगदी साधं आहे. आम्ही अगं मजा करत होतो. अगदी मजा करत होतो. अगं मजा म्हणजे अगं गंमत चाललेली होती. कलियुग आलंय रे, कलियुग आहे. आई काय खरंय काय खोटंय, काही अंदाज, काय अलंकार उपमा काय. आई मी आपले मेथीचे पराठे केले होते, ते तुम्ही पण आता तेही जुने झाले, आई मी पण जुनीच झाले. आता कुठलं काय जुना काय संपलं. आई आई कल्चरल शॉक बसताय का? तुझ्यामुळे झालं सगळं, तुझ्यामुळे झालं. अरे मी काय केलं? तू ते लेलेबाईचं केलं नसतं ना तर आता हे असलं काही झालं नसतं. हसू नको, आई आहे ती माझी. हिला हस. हो बसा. हॅलो बोल ग. हॅलो मिस्टर 89%. काय हो, एकदम अहोवरून एवर. एक्सक्यूज मी. हा मी ते बरं ऐका ना, तुमचं तळं तर फ्री आहे का कुठल्या पक्षाला अपॉइंटमेंट दिली? अरे ते सांगा ना. ऍक्च्युली मला ना आता आंघोळीला जायचं होतं, मग तळ्यात एखादी डुबकी घेतली असती. अहो तळ तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्हली 24 तास फ्री आहे, कधीही या. फॅन्टॅस्टिक. आणि तुमच्या तळ्यात मासे पण असतील ना, म्हणजे कसं माझा ब्रेकफास्ट पण होऊन जाईल. आहेत की, मग येऊ का? या की. येते हा. या वाट बघा हा. या हा बोल. ती वीट फेकाल का तिथे? मला काहीतरी होतंय. तुम्हाला काही पडलेली नाहीये त्याची कशाची? असं नको. काय झालं तुला? त्रास होते का? बस इथे बस. बस नको, झोपते मी आता. झोपते? झोपू दे मला आता. हे ग परमेश्वर, बोलू नका काय झालंय आता. अगं काय होतंय तुला? बरं नाहीये का? काय हो हे पोरांचं काय चाललंय? म्हणजे आपल्या सौमित्राला मुलगी आवडते, पण काय मन बदलायला काही वेळ लागत नाही हो. काय करायचं हो आपण? काळजी वाटते हो, काही करत नाही काय. हे बघ, तू आधी शांत हो. एकदम शांत. हं? काय? Get a room, guys. Find some space. घरात बेडरूम आहेत. अरे कारट्या, काय रे? खरं हात उचलून मारायचे त्राण नाहीत ना अंगात म्हणून. सकाळपासून खूप धक्के दिलेत रे, आता नाही पचवता येत. अजून धक्के नकोत रे बाबा. हो मिस 72, त्या दिवशी तुम्ही काय दिसत होता. वा, सुंदर, अप्रतिम. आणि ती कपाळावरती कशी सुंदर बट आली होती. आहा आहा. नाही मी तेच म्हणत होतो, त्या दिवशी फारच सुंदर दिसत. 72 म्हणजे
72च्या दुष्काळाबद्दल बोलत असेल बहुतेक. फार भयान दुष्काळ होता बरं का 72चा, तुला सांगतो. 72च्या दुष्काळाबद्दल कोण सुंदर सुंदर काही बोलतं का हसत हसत आणि मी छान दिसत होती राष्ट्रपती बट असं कोणी म्हणतं का दुष्काळाबद्दल? 72 साल म्हणजे 72 सालच्या एखाद्या मुलगी असली ती बाई ती लेलीन, ती माया ती चटणी मेली, तिच्याच बद्दल बोलतोय तो. ते काही नाही, या वर्षी मैत्री आणि सौमित्रचं लग्न लावून द्यायचं. लावून टाकू, नक्कीच लावून टाकू. नाही लावून टाकू नाही, लावायचं. होय. हा, वचन. ठीक आहे, हे घे. मी तुझ्याशी वचनबद्ध आहे की या वर्षी सौमित्रचं आणि मैत्रीचं लग्नाचा बार उडूनच टाकू. लेकरा ये मोठ्या ये नको ना हसू. अहो हसायला लागला ना की भविष्य काळात येणाऱ्या संकटाची चाहूल लागते मला. पण घाबरायला होतं रे, घाबरायला होत. हे कशाला घाबरतोस रे तिला? मी घाबरवतोय, उलट मी स्वतः घाबरलोय. आई लग्न बिग्न काय यार, आजकालच्या जमान्यात नाही करत कोणी लग्न वगैरे. अरे काय बोलतेस तू? अहो असं काय बोलतो हा? आता ना त्या अरे उषा मावशीच्या धाकटीचं लग्न नव्हतं का झालं? असा काय हा? अगं आई ते अरेंज मॅरेज होतं, लग्न बिग्न नाही करत ग कोणी. आणि तुम्हाला काय वाटतं सौमित्र आणि मैत्री लग्न करणार आहेत? लग्न नाही करणार आहेत तर मग प्रेम कशाला करतायत? मग प्रेमाची पुढची पायरी लग्नच असते, होय की नाही? मग रे अगं आजकालच्या जमान्यात असंच करतात लोक, जे आधी प्रेम करतात आणि नंतर लिव्ह इन असतं. मला पण तेच वाटतंय. तुम्ही बघ सौमित्र आणि मैत्री ते आता प्रेमात आहेत आणि नंतर ते लिव्ह इन मध्ये राहणार, लग्न करणारच नाही. काय असतं लिव्हर? लिव्हर नाही ग, लिव्ह इन. लिव्ह इन हा म्हणजे ए ए ए ए ए अहो पण लिव्ह इन म्हणजे नेमकं काय? लिव्ह इन म्हणजे आलो मी, एक क्षणभरात आलो.